बघा बाळांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीच्या मराठी आणि सेमी या दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न जो बोर्डामध्ये विचारला जातो त्या प्रश्नाचं एक उदाहरण बघणार आहोत. तो ऑलरेडी तुमच्या पुस्तकाच्या सराव संच अर्थात एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, मराठी मीडियम वाले आणि सेमी वाले दोन्ही विद्यार्थ्यांनी सोबत लक्ष द्यायचं आहे. प्रश्न असा आहे बाळांनो, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. मुळात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न हा महत्वाचा नसतो, त्यापेक्षा सांगण्यापेक्षा उत्तर हे महत्वाचं नसतं, तर प्रश्न हेच महत्वाचा असतो. प्रश्न जर समजला तर उत्तर तुम्हाला आपोआप समजेल. म्हणून महत्वाचं, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, लक्षात ठेवा मराठी मीडियम मध्ये, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधायच्या आहे. प्रश्न समजला असेल, पण अडचण आली असेल की या शब्दाचा अर्थ काय आहे. क्रमागत, कॉन्सिक्युटिव्ह. क्रमागत म्हणजे एका नंतरची दुसरी, जी सारख्या अंतराने किंवा सारख्या इक्वल, ज्याला आपण म्हणतो की त्याचा इक्वल रिलेशन किंवा एक सारख्या संबंधाने असणारा शब्द किंवा संख्या. मग समक्रमागत ज्या वेळेला आपल्याला विचारला जातो, दोन समक्रमागत इवन नॅचरल नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. समक्रमागत समसंख्या तुम्हाला माहिती आहे का नाही? समसंख्या कोणती आहे? 2 4 6 8 आणि 0 यापैकी कोणता एक अंक जर एकक स्थानी अर्थात युनिट प्लेसला असेल त्याला आपण समसंख्या म्हणतो. आणि विषम संख्या म्हणजे काय? युनिट प्लेसला 1 3 5 7 9 यापैकी कोणता एक अंक असेल तर आपण त्याला ऑड नंबर किंवा विषम संख्या म्हणतो. या ठिकाणी आपण त्यांनी विचारले इवन नंबर म्हणजेच काय? समसंख्या. आणि त्या दोन समसंख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 244. तर त्या संख्या आपल्याला शोधायची. मुळात त्या संख्या आपल्याला त्यांनी दिलेल्या नाही, म्हणजे आपण विचार करू शकतो की समजा, गृहीत धरू शकतो काय? समजा पहिली सम नैसर्गिक संख्या x मानूया. काय मानू? x मानू. त्यात दिलेली पहिली नैसर्गिक संख्या x मानू. आणि नैसर्गिक संख्यातला जी काही सम संख्या आहे, सम नैसर्गिक संख्या कशा म्हणतात? ज्या संख्येचे स्थानी 0 2 0 2 4 6 किंवा 8 यापैकी कोणती एक संख्या असेल त्याला आपण सम संख्या म्हणतो, अर्थात इंग्लिश मध्ये किंवा सेमी मध्ये इवन नॅचरल नंबर म्हणतो. मग या दोघांमधला अंतर कितीचा आहे? 2 चा. जर हिला आपण जर x म्हणलो होतो, ही संख्या कशी येणार? x अधिक 2. पहिली संख्या जर आपण x म्हणली तर दुसरी संख्या येणार आहे x अधिक 2. तर आपण पहिली संख्या काय म्हणली? x मानू. तर दुसरी संख्या कोण येणार बाळांनो? दुसरी संख्या आपण काय म्हणूया? x अधिक 2 मानू. इथपर्यंत काय अडचण? पहिली x आणि दुसरी x अधिक 2. आता दिलेली अट काय आहे? त्या दोन समक्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. बघा इथं लिहूया आपण, दिलेल्या पहिल्या अटीनुसार. काय पहिली अट त्याची? गिवन द फर्स्ट कंडिशन. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? पहिली अट कोणती आहे? पहिली अट आहे की त्या दोन नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? x. दुसरी संख्या कोणती आहे या ठिकाणी? x अधिक 2. या दोन संख्यांचा काय? वर्ग. वर्गांची काय? बेरीज. आणि बेरीज किती दिली आहे? 244. तर ही संख्या आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी बघा बाळांनो, हा x वर्ग जशाला तसं हा जी संख्या आहे त्याला म्हणूया आपण x अधिक 2 चा वर्ग. अर्थात या x ला आपण जर a मानलं, या 2 ला आपण जर b मानलं, आणि a अधिक b चा वर्ग. a अधिक b चा वर्ग. तर a अधिक b चा वर्ग याचा विस्तारित रूप अर्थात a प्लस b चा स्क्वेअर. याचा या फॉर्म्युलाचे एक्सपान्शन काय होतं बाळांनो? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर प्लस
2ab चा स्क्वेअर। या ठिकाणी आपण याची व्हॅल्यू काय बनवली x, म्हणजे या ठिकाणी काय आहे x चा स्क्वेअर। अर्थात 2ab 2 म्हणजे 2 2 जा 4 आणि a ची व्हॅल्यू 2 म्हणजे आपण काय म्हणणार 2 2 जा 4 आणि पुन्हा हा जो b आहे म्हणजे इथं काय येणार x चा सॉरी इथं काय येणार x सॉरी या ठिकाणी काय येणार x आणि पुन्हा प्लस या ठिकाणी b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू 2 म्हणजे काय येणार 2 चा स्क्वेअर किती येणार 4 म्हणजे x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4। या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू लिहूया काय होईल बाळांनो x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू 244। अर्थात काय झालं बाळांनो हा x स्क्वेअर ॲज इट इज हा x ची व्हॅल्यू आपण एक्सपांड केला काय आला x स्क्वेअर x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244। बघा या ठिकाणी तर काय नाही म्हणजे किती 1 इथं काय नाही म्हणजे किती 1 1 आणि 1 किती झाला 2 म्हणजे या ठिकाणी आला तुमचा 2x चा वर्ग अधिक 4x जशाला तसा अधिक 4 जशाला तसा। या ठिकाणी 244 ही संख्या कशी वाढनो धन आहे, इकडे आल्यानंतर काय होईल ऋण 244 बरोबर इथं उरला काय 0। काय होईल मग हा 2x चा वर्ग अधिक 4x हे धन आणि हे ऋण अधिक वजा वजा 244 म्हणून 4 गेले 240 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा बरोबर 0 बरोबर 0। आता बघा इथं 2 4 आणि 0 हे सगळे काय आहे बघा 2 4 आणि 0 हे 2 4 पाड्यात आहेत, या सगळ्याला आपण 2 ने काय करूया भाग देऊया। तिथे लिहूया आपण 2 ने भाग देऊन 2 ने भाग देऊन काय होणार मग भागिले 2 भागिले 2 भागिले 2। बघा काय होणार बाळांनो हा 2 कॅन्सल उरणार फक्त x चा वर्ग अधिक b 1 b b दोन्ही 4 उरणार काय x वजाला वजा b 1 b b दोन्ही 4 b 0 0। आपल्याला या ठिकाणी तुम्ही लक्षात आलं असेल x वर्ग अधिक 2x वजा 120 हे जे काय मिळालं तर वर्ग समीकरण मिळालं। काय मिळालं वर्ग समीकरण मिळालं आणि हे वर्ग समीकरण कोणतं x वर्ग वजा 2x सॉरी अधिक 2x वजा 120 हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने अर्थात फॅक्टरायझेशन मेथडने सोडूया। काय होतंय याला म्हणतो आपण पहिलं पद, याला म्हणतो दुसरं पद आणि याला म्हणतो तिसरं पद। दुसऱ्या पदाला अशा दोन संख्या निवडायच्या बाळांनो ज्याचा गुणाकार हा वजा 120 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी ही अधिक 2 आली पाहिजे। कोणत्या दोन संख्या आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे 12 1 12 आणि 12 10 120। 12 तून जर 10 गेले तर उरतात 2 पण राहिला प्रश्न वजाचा, मग आपण हे प्लस हे होईल प्लस आणि हे होईल मायनस। बघा धन ऋण ऋण धन ऋण ऋण 10 12 तून 10 गेले 2 मोठ्या संख्येचे चिन्ह धनाला धन। मग या दोन संख्येचे आपण अवयव पाडूया काय होणार x स्क्वेअर हे दोन कसे लिहू शकतो आपण 12 तून 10 गेले उरले किती 2 मग काय होणार बाळांनो अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0। नाही कळलं चला पुढे या ठिकाणी x चा वर्ग आपण जर लिहायचा आपल्याला 2 चा वर्ग तर 2 कसा लिहू शकतो आपण 2 गुणिला 2 तसा x चा वर्ग x कसा लिहिणार बाळा आपण x गुणिला x। या ठिकाणीतला x आपण कॉमन काढला पुढे लिहू फक्त x याच्यातला फक्त घ्यायची संख्या किती होईल वजा 12। लक्षात घ्यायचं पुढे घ्यायचं फक्त चिन्ह आणि संख्या काय होईल वजा 4। टेन्शन घ्यायचं नाही डोळे झाकायचे आणि पहिला जो कंस येतो ऍजिटिस फॉर्म त्याचं कोणत्या बापाला घाबरायचं नाही। काय पहिला कंस बघा x वजा 12 बरोबर 0। नाही कळलं पुन्हा समजून सांगतो बघा हा x गुणिला x x चा वर्ग बरोबर आहे ही मोठी संख्या आहे अधिक आणि ही आहे ऋण बरोबर आहे x गुणिले x x चा वर्ग अधिकला अधिक बरोबर आहे 12 गुणिले x 12x वजाला वजा 10 गुणिले x 10x हा वजा पहिला कंस आहे त्याचीच कॉपी सांगितलं म्हणजे हा काय येईल प्लस हा मायनस हा मायनस काय होणार प्लस आणि हा 10 12 120 किंवा 12 10 120 बरोबर 0। बघा बाळांनो या ठिकाणी x अधिक 12 आणि x अधिक 12 कसा आला डबल कसा आला डबल। आपण काय करूया कॉमन काय होईल x अधिक 12।
आता उरलं काय ठिकाणी x वजा 10. काय उरेल x वजा 10 म्हणजे x वजा 10 बरोबर 0. बघा x वजा 12 आणि x सॉरी x अधिक y आणि x अधिक y काय झाला डबल. आपण काय काढला कॉमन. उरला फक्त x वजा 10 बरोबर 0. या ठिकाणी ही शून्याची जोडी या दोघांना लावा. काय होणार x अधिक 12 बरोबर 0 किंवा त्याला आपण और म्हणू शकतो. काय होणार x वजा 10 बरोबर 0. हा इकडे अधिक 12 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 12 किंवा या ठिकाणी वजा 10 इकडे गेल्यानंतर अधिक 10. म्हणजे आपल्याला वर्ग मिळालेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. काय मिळाले वजा 12 आणि अधिक 10. उदाहरणार्थ याचा आपण टॅली करू शकतो. बघा या ठिकाणी आपण बघितलं वजा 12 चा स्क्वेअर काय होतो वजाचा स्क्वेअर नेहमी धन असतो मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो. काय होणार 12 स्क्वेअर 144. या ठिकाणी 10 चा स्क्वेअर किती होणार बाळांनो 100 आणि या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर मिळतं 244. कुठे आहे या ठिकाणी हे बघा. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं वजा 12 आणि अधिक 10. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला बोर्डामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे काळजी लक्ष देणं हे आपलं काम आहे. या ठिकाणी पुन्हा याची रिव्हिजन करा. ज्यांनी लिहून घेतलं असेल याचा स्क्रीनशॉट काढून आपण पुन्हा याचे प्रयत्न करू शकता. धन्यवाद.